मध्ये दिलेले आहेत. तर काँग्रेसला असं वाटतंय का की पुन्हा नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल? मोठे कोण नेते अशोक चव्हाण. जनता मोठी करत असते, लक्षात घेतलं पाहिजे आपण. की नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्रपणे या ठिकाणी लढायचे दोन्ही प्रमुख आणि नेत्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज जे वातावरण तयार झालेलं आहे की या ठिकाणचं 100% काँग्रेस आणि वंचित आघाडीच महानगरपालिकेमध्ये बहुमतामध्ये निवडून येतील हे उघड झालेलं आहे. आता याच्यामध्ये ज्या काही घटना घडल्यात मागच्या काळामध्ये की शिवसेना काँग्रेसचे काही लोकांना सदस्यांना तिकडे भीमाम मध्ये पाठवण्याचा हे षडयंत्र केलं. कारण त्यांना माहिती आहे सरळ निवडणुका आपण जिंकू शकत नाही, फोडल्याशिवाय काँग्रेस पक्षाला फोडल्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही. त्यातला हा प्रयोग आहे. नगर परिषदेमध्ये ही जी आपली युती होती वंचित सोबतची ती टिकली नव्हती, तर महानगरपालिकेमध्ये हे टिकेल याची काय गॅरंटीचा काय विषय असतो. इथे काँग्रेसचे नेते होते, अध्यक्ष होते, खासदार होते, त्यांच्याही बाजूनं तीनचे तिन्ही नेते होते वंचितच्या बाजूनं, आणि सगळ्या मिळून चर्चा करून निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये मजबूतीने एक ताकद आहे या आघाडीमध्ये आणि पुढे जाईल ती आघाडी. किती फटका बसू शकतो? जे काँग्रेसचे नगरसेवक एमआयएम मध्ये गेलेले आहेत, 10 जे नगरसेवक गेलेले आहेत, त्यांना रिप्लेसमेंट काँग्रेसकडे आहे? जनता मतदान करते. जनतेचा विश्वास त्या 10-12 लोकांनी गमावलेला आहे. त्यामुळे कोणतीही जनता त्यांच्या पाठीमागे उभी नाही. कितीही मोठे असले तर त्यांच्या पाठीमागे उभे राहणार नाही. हिंदू मुस्लिम जे समीकरण नांदेडमध्ये तयार करण्याचा प्रयत्न, वंचितची पुन्हा युती झाली आहे की नगर परिषदेमध्ये जी युती झाली होती तीच कंटिन्यू राहील? नाही, नगरपालिका होती ती, ही महानगरपालिकेची आघाडी झालेली आहे. नांदेड हे सेक्युलर भूमी आहे आणि वर्षानुवर्षापासून एका कुटुंबानं सगळ्या पक्षात घुसखोरी करून इथं कसं राजकारण केलं हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळं त्या कुटुंबाच्या पासून मुक्त करण्यासाठी आणि नांदेडमधल्या सगळ्या SC ST OBC मुस्लिम यांना प्रतिनिधित्व देऊन ही लढाई लढण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची इथं आघाडी झालेली आहे. काँग्रेस